मुलांनो, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स मधला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा पॉइंट सुरू करतो. हा जो पॉइंट आहे याला आपले कमीत कमी 2 लेक्चर तरी लागणार आहेत आणि हा पॉइंट कंप्लीट झाला ना आपला रोटेशनल डायनॅमिक्स मधला सर्क्युलर मोशन हा पॉइंट कंप्लीट होतो. मग आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय? तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हटलं की पहिल्यांदी यात्रेतले पाळणे आठवायचे. यात्रेमध्ये जे पाळणे असतात, पाळण्यामध्ये तुम्ही बसलाय पहा, ते जे पाळणे आहेत ते असे उभे फिरतात सर्क्युलर मोशन मध्ये आहेत. पण कसे फिरतात? उभे. उभं इंग्लिशमध्ये व्हर्टिकल. मग ज्याच्यामध्ये प्लेन, सर्कलचा प्लेन हा उभा असतो, व्हर्टिकल असतो, त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतात. कालच मी तुम्हाला सांगितलं की आपण रोडवरून टर्न घेताना गाडी उभी नाही ना चालत, तुम्ही आडवं जाताय, मग ते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. काल आपण कोनिकल पेंडुलम पाहिलं, तेही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. आता आपल्याला पाहिजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण ज्यावेळेस गाडी स्पीड ब्रेकरवरून नेतो, स्पीड ब्रेकरवरून नेताना गाडी अशी जाते ना रे, उभी. तो जो सर्कल आहे तो उभा आहे, मग त्याला व्हर्टिकल सर्कल असं म्हणतात किंवा त्या मोशनला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतात. जनरली फॉरेनमध्ये आपल्याला ओव्हर ब्रिज पाहायला मिळतात. पहा, ब्रिज, पूल, ओव्हर ब्रिज असे कॉन्व्हेक्स असतात, त्याच्यावरून जाताना सुद्धा तुम्ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवर असतात. मग हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन नेमकं कसं असतं? याच्यामध्ये तुमच्या व्हेकलचा किंवा स्पीड, ऑब्जेक्टचा स्पीड किती असतो बाबा, लोअरला किती, अप्परला किती, मिडलला किती असतो, टेन्शन किती असतं, ह्या सगळ्या गोष्टी हे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपल्याला पाहिजे. पण हे पाहण्याच्या आधी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे आधी लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपलं नेहमीचं एक्झाम्पल, एखादा ऑब्जेक्ट आहे. आता मी हा बॉल घेतलाय आणि हा बॉल हा स्ट्रिंगला बांधलाय, बरोबर आहे. आणि आता मी तो असा फिरवते, दिसतोय का? पहा, मी तो असा फिरवते. असा फिरताना बॉल सर्क्युलर मोशन मध्ये, पण त्या सर्कलचा प्लेन हा आडवा आहे, हॉरिझॉन्टल आहे. मग हे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. आता आपला पॉइंट काय? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पहा, ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टला स्ट्रिंग बांधलेली. आता हा जो ऑब्जेक्ट आहे तो मी असा फिरवते, पहा. मग हे जे मोशन आहे सर्क्युलर मोशनच आहे, पण याचा प्लेन, सर्कल हा व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे ना, हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. जमतंय? मग आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे जनरली 2 टाईपचे असतात. एक कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असतं आणि दुसरं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. तर तुम्ही जे पाळणे पाहता किंवा अम्युजमेंट पार्क मध्ये जायंट व्हील असे वेगवेगळे खेळणे असतात पहा, त्याच्यामध्ये तिथं तुम्हाला कॉन्स्टंट स्पीडनी फिरवलं जातं, बरोबर आहे का? ते जे मोशन आहे ते तुम्ही कंट्रोल करताय एक्सटर्नल एजन्सीने, मग इलेक्ट्रिसिटी असेल किंवा काही असेल, त्याच्या साहाय्याने तुम्ही त्याला कंट्रोल करता. ते जे मोशन आहे ते आहे कंट्रोल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. पण आत्ताचं जे मोशन आहे, आता मी काय करतेय, आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा मी स्ट्रिंगला बांधलाय, बरोबर आहे. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे स्ट्रिंगला बांधल्यानंतर पहा, इथं मी हा स्ट्रिंग टाईट करते जरा, हे दिसते का? लक्षात घ्या. मग आता हा ऑब्जेक्ट इथे घेतला, बरोबर आहे. हा ऑब्जेक्ट मी याला व्हेलॉसिटी दिली, असं पहा. इथं हे लोअर पोझिशन, मी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन दाखवते, ह्याला व्हेलॉसिटी दिली, ढकललं, वरून आला खाली. पहा, मी आता थोडी व्हेलॉसिटी देते, तो परत खाली येतोय, वर जाऊन तो असा परत येतोय माघारी. काय येतोय? तर ग्रॅव्हिटी. इथं ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढते. मी अजून जरा व्हेलॉसिटी दिली तर तो अजून वर जाऊन खाली येतो. मी जर फारच जास्त व्हेलॉसिटी दिली तर तो सर्कल कंप्लीट करतोय. लक्षात घ्या, इथं थोडी व्हेलॉसिटी दिली तर पुढे जाऊन परत खाली येतोय, आणखीन थोडी दिली, आणखीन वर जाऊन तो खाली येतोय, फारच जास्त दिली तर तो वर जाऊन एक राऊंड कंप्लीट करतो. मग तो खाली काय येतोय? तर इथं एकदा तुम्ही व्हेलॉसिटी दिली, एकदा एनर्जी दिल्यानंतर तुम्ही काही करत नाही ना, कंट्रोल करत नाही तुम्ही. त्याचं जे मोशन आहे ते मग ग्रॅव्हिटीमुळे आहे. मग हे जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, आता मी हे जे तुम्हाला दाखवते, हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी किंवा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी आहे.
आणि आपण ज्या पाण्यामध्ये वगैरे बसतो ते जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ते ग्रॅव्हिटीने कंट्रोल केलेले नाही, ते कंट्रोल बाय एक्सटर्नल एजन्सीज आहेत. मग आपल्याला आपल्या 12वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला फक्त व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटीचा त्याच्यावर काय परिणाम होतो हे पाहायचंय. इथपर्यंत समजलंय, लक्षात आलंय? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी किंवा अंडर ग्रॅव्हिटी, इट इज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही पाहिलं ते युनिफॉर्म असू शकतं. युनिफॉर्म म्हणजे काय? कॉन्स्टंट वेलॉसिटी. मग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये प्लेन आडवा येणार आहे, त्यामुळे ग्रॅव्हिटीचा प्रश्न येत नाही तिथं. मग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन हे युनिफॉर्म असू शकतं, पण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. मग त्याच्यासाठी पहा, मी इथे एक डायग्राम काढते. डायग्राम काढताना मी काय कन्सिडर केलं? मी एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला. आता बॉलचं उदाहरण आहे. तो ऑब्जेक्ट जो आहे तो स्ट्रिंगला बांधलाय, दोरीला बांधलाय, आणि ती दोरी मी व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरवते. म्हणजे तो ऑब्जेक्ट कोणत्या मोशन मध्ये? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. मग आता हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असताना आपल्याला हे ऑब्जेक्टची स्पीड किंवा ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही चेंज होतीये. कशी चेंज होतीये? का चेंज होती? म्हणूनच त्याला नॉन युनिफॉर्म म्हणताय ना. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म का आहे? नेमकं काय घडतं ते आपल्याला पाहिजे. मग त्यासाठी मी एक व्हर्टिकल सर्कल काढते. पहा, हा व्हर्टिकल सर्कल काढला, दिसतोय? आता या सर्कलमध्ये तुमचा ऑब्जेक्ट फिरतोय. मग मी हा रेफरन्स साठी मी ह्या लाईन काढल्या, आणि ह्या व्हर्टिकल सर्कलचा हा काय आहे? सेंटर. मग आता ही दोरी आहे, ही दोरी आहे, स्ट्रिंग आहे, आणि या स्ट्रिंगला तुम्ही ऑब्जेक्ट बांधलेला आहे. त्या ऑब्जेक्टचं मास m आहे. आता तो ऑब्जेक्ट तुम्ही फिरवताय व्हर्टिकल सर्कल मध्ये, तो असा फिरवताय तुम्ही. मग फिरवत असताना समजा तुमचा ऑब्जेक्ट इथं असेल, या ठिकाणी असेल, त्यावेळेस तो व्हर्टिकल बरोबर किती अँगल करतो? थीटा एवढा अँगल करतो. मग आता या केसमध्ये तुमचा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवर दोन फोर्सेस ऍक्ट होतात. एक तर त्याचं वेट mg, आणि दुसरं त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन. टेन्शन नेहमी जिथं बांधलेलं आहे, तुमच्या हाताला बांधलेलं आहे ते, जिथं बांधलेलं आहे ना, पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडेच असतं, आणि mg नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने असतं. हे समजतं तुम्हाला. मग आता या केसमध्ये पहा, मी हा जो mg आहे, या mg म्हणजे वेट आहे, वेट म्हणजे फोर्स आहे, या फोर्सचे मी दोन भाग पाडणार आहे, रिझॉल्युशन करणार आहे. मग वेटला रिझॉल्व्ह करताना वेटचा हा एक कॉम्पोनंट आणि वेटचा हा एक कॉम्पोनंट. मग हा अँगल थीटा आहे म्हणून हा पण अँगल थीटा, त्याच्यामुळे हा कॉम्पोनंट mg कॉस थीटा, तर राहिलेला कॉम्पोनंट mg साइन थीटा. दिसतंय? मग आता mg साइन थीटा हा काय करतो रे? तर mg साइन थीटा हा आपल्या, पहा, तुमचा ऑब्जेक्ट आता सर्क्युलर मोशन मध्ये आहे, वर 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 चाललाय, असं वर चाललंय, डायरेक्शन अशी आहे. मग वर जाताना mg साइन थीटा त्याला खाली ओढतो. मग मला सांगा, वर जर तुम्ही चालला असेल आणि तुम्हाला कोणतरी खाली ओढत असेल तर तुमचा स्पीड वाढेल का? नाही. व्हेलॉसिटी वाढेल का? नाही, ती कमी होणार आहे. मग mg साइन थीटा वर जाताना, ऑब्जेक्ट खालून वर जाताना व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये mg साइन थीटा त्याच्या मोशनला अपोज करतो, त्यामुळे वर जाताना त्याचा व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते. कमी कमी होत जाणं याला रिटार्ड आपण असं म्हणतो, रिटार्डेशन. व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते. आता पहा, समजा तुम्ही फिरवता 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 इथं आला, या पोझिशनला आला, दिसतंय का? त्यावेळेस सुद्धा तुम्ही व्हर्टिकल बरोबर किती अँगल केलाय? थीटाच अँगल केलाय, असं इमॅजिन करा. मग आता या केसला तुम्ही आला, फिरवताना ऑब्जेक्ट इथे पण येऊ शकतो ना. इथं आल्यानंतर तुमचं वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शननी, ऑब्जेक्टचं वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शननी, आणि या स्ट्रिंग मधलं टेन्शन t पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडे. आता याही केसमध्ये वेटला जर आपण रिझॉल्व्ह केलं दोन भागामध्ये, एक भाग हा आणि एक भाग हा, तर हा अँगल थीटा आहे म्हणून हा अँगल थीटा येतो. मग हा कॉम्पोनंट mg कॉस थीटा, थीटाच्या लगतचा. मग राहिलेला काय रे? mg साइन थीटा. मग आता इथं वरून खाली यायला लागला ऑब्जेक्ट,
वरून खाली येतं, पहा ना डायरेक्शन वरून खाली यायला लागलाय या ठिकाणी. मग वरून खाली येताना ऑब्जेक्ट खालीच यायला लागलाय आणि mg sin थिटा त्याला खालीच ओढतो. मग तुम्ही खाली येता, तुम्हाला कोणतरी खाली ओढत असेल तर तुम्ही आणखीन फास्ट खाली येणार ना, याचा अर्थ तुमचा स्पीड वाढणार. म्हणजे वरून खाली येताना स्पीड वाढतो आणि खालून वर जाताना स्पीड कमी होतो. म्हणजे mg sin थिटा काय करतं तर इथं रिटार्ड करतं आणि इथं काय करतं रे, अस्लरेट करतं. त्याच्यामुळे काय होतं, खालून वर जाताना तुमची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते, हे इकडे ओढतं आणि वरून खाली येताना हे खालीच ओढतंय. मग तुम्ही अस्लरेट, तुमची व्हेलॉसिटी वाढत जाते. म्हणजेच व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी जर तुम्ही कन्सिडर केलं तर तुमची व्हेलॉसिटी वर जाताना कमी होती, खाली येताना वाढतीये, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होतीये. आणि व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तर ते मोशन कसं असतं, तर ते मोशन असतं नॉन युनिफॉर्म मोशन. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. का असतं त्याचं कारण समजलंय, लक्षात आलंय. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी इज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बिकॉज आपण ज्यावेळेस खालून वर जातो, बॉटम पासून अप्पर लेवलला जायला लागतो, वर जाताना व्हेलॉसिटी डिक्रीज होती आणि वरून खाली येताना व्हेलॉसिटी इन्क्रीज होतीये. याचा अर्थ व्हेलॉसिटी पॉइंट टू पॉइंट चेंज होतीये. म्हणून व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजतंय का रे? पुस्तकामध्ये ह्या डायग्राम अशा दिलेल्या नाहीयेत, पहा थोडस जरा अवघड पद्धतीने दिलेलं आहे. तर तुम्ही, मी जरा सोपं करून त्याला सांगितलेलं आहे, तर ही डायग्राम काढून घ्यायची, थोडा वेळ व्हिडिओ पॉज करायचा, डायग्राम काढायची ही आणि मी काय सांगितलंय ते आठवायचा प्रयत्न करायचा. डायग्राम जर एकदा काढली तर तुमच्या लक्षात येते, पहा mg sin थिटा हा इथं वर जाताना अपोज करतो आणि खाली येताना सपोर्ट करतो. म्हणून वर जाताना स्पीड कमी कमी होत जातो आणि खाली येताना स्पीड वाढत जातो. जमलंय सगळ्यांना? समजलंय हे? मग या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे नॉन युनिफॉर्म आहे हे तुम्ही प्रूव्ह केलं. मग आता नॉन युनिफॉर्म आहे हे प्रूव्ह केल्यानंतर मग बॉटमला त्याचा स्पीड किती आहे, मिडलला त्याचा स्पीड किती ऑब्जेक्टचा, टॉपला स्पीड किती आहे, किंवा बॉटमला टेन्शन किती आहे, दोरीमधला ताण किती आहे, वर गेल्यानंतर टेन्शन काय होत जातं. मग टेन्शन आणि व्हेलॉसिटी ह्या 3 पॉइंटला, कोणकोणत्या, बॉटम, मिडल आणि टॉप, ह्या 3 पॉइंटला तुम्हाला व्हेलॉसिटी ही काढायची आणि टेन्शन ही काढायचं. त्यासाठी आधी डायग्राम लक्षात घ्या. डायग्राम कशी काढते पहा. हे व्हर्टिकल सर्कल आहे, मग याचे 3 पॉइंट दाखवते. हा जो आहे हा लोअर पॉइंट बॉटमचा, हा जो आहे हा अप्पर पॉइंट टॉपचा आणि हा जो आहे हा मिडल पॉइंट आहे. मग या पॉइंटला आपण ए म्हणूया, हा बॉटमचा आहे याला बी म्हणूया, हा जो मिडलचा आहे हा डी म्हणूया, इथं पण असेल ना रे मिडलचा हा पॉइंट, याला सी म्हणूया. असे वेगवेगळे पॉइंट आपण दाखवले, डिफरंट पॉइंट दाखवले. आता या सर्क्युलर मोशनचा सेंटर हा इथं असणार आहे. ज्यावेळेस तुमची दोरी किंवा तुमचा ऑब्जेक्ट तुम्ही असा धरलाय, म्हणजे तो ऑब्जेक्ट इथं आहे, इथं आहे म्हणजे तो लोअर पोझिशनला आहे, त्यावेळेस त्याचं वेट, ऑब्जेक्टचं वेट mg त्याला खाली ओढतंय आणि दोरीमधलं टेन्शन पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडे असतं, तुम्हाला माहिती आहे. मग इथं वेट mg आणि दोरीमधलं टेन्शन मी इथं टीबी म्हणते, टी म्हणजे टेन्शन, बी म्हणजे बी या पॉइंटला. ह्या दोघांच्या डायरेक्शन लक्षात आल्या पाहिजे. आता सेम मला त्या डायरेक्शन इथं सांगा. ज्यावेळेस तुम्ही फिरवता 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 ऑब्जेक्ट इथं आला, अप्पर पॉइंटला आला, त्यावेळेस वेट खाली सोडतंय आणि टेन्शन तर नेहमी पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडेच आहे. मग हा तुमचा झाला वेट आणि इथंच याच डायरेक्शनला तुमचं टेन्शन. मग टीए आणि mg ह्या डायरेक्शन लक्षात आल्या, समजलं? आता या ठिकाणी पहा, डी या पॉइंटला, मिडल पॉइंटला, इथं टेन्शन नेहमी पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडे म्हणजे टी डी या साईडला आणि वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे वेट आलं इथं mg. सी या पॉइंटला कन्सिडर केलं तर टी सी दोरीमधलं टेन्शन नेहमी पॉइंट ऑफ सस्पेन्शन म्हणजे सेंटर कडे आणि वेट नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे डायग्राम काढले. डायग्राम लक्षात आले का रे? काय केलं आपण,
बी या पॉइंटला वेट नेहमी खालीच असतं. एमजीची डायरेक्शन कुठेही घ्या, एमजीच्या डायरेक्शन खालीच, बरोबर आहे. आता त्याचबरोबर टेन्शन हा जो पॉइंट आहे, टेन्शन जो आहे हा नेहमी, टेन्शन म्हणजे दोरीमधला ताण, स्ट्रिंग मधला ताण हा कुठं असतो, तर पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडे असतो, म्हणजे सेंटरकडे. मग टेन्शनच्या डायरेक्शन सगळीकडे पहा, सेंटरकडे. एमजी नेहमी खाली आणि टेन्शन नेहमी सेंटरकडे. इथपर्यंत जमतंय का नाही. आता हे झाल्यानंतर नेहमीच्या पद्धतीने इक्वेशन घ्यायची. आता पहिलं इक्वेशन आणि पहिली व्हेलॉसिटी काढते मी ए या पॉइंटसाठी. ए हा कोणता पॉइंट आहे रे, ए हा अप्पर मोस्ट पॉइंट आहे, अप्पर मोस्ट पोझिशन. मग ती कोणती पोझिशन आहे, ए ही अप्पर मोस्ट पोझिशन. आता या पोझिशनला इक्वेशन देऊया. मला सांगा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये, आणि सर्क्युलर मोशन मध्ये त्याला सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे. मग आता इथं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय रे, टुवर्ड्स द सेंटर, टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट होणारा फोर्स. मग आता पहा टी ए याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर असेल आणि एम जी याचीही डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर आहे. मग हे दोघं जण सेम डायरेक्शन आहे, म्हणून हे दोघं मिळून सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. तर पहिलं इक्वेशन टी ए प्लस एम जी सेम डायरेक्शन म्हणून दोघांची ऍडिशन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. पण व्हीच्या जागी मी व्ही ए लिहिते. व्ही ए म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए. इक्वेशन समजलं आहे, लक्षात आलंय का. याला मी इक्वेशन नंबर 1 देते. इक्वेशन 1 क्लिअर झाली. हा ऑब्जेक्ट आता आपला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहे. मग आता मी त्याला फिरवते. फिरवत असताना टेन्शन, दोरीमधलं टेन्शन इथं पहा, हा कोणता पॉइंट आहे, बॉटमचा. इथं टेन्शन पहा, इथं गेल्यानंतर टेन्शन पहा, आणि ज्यावेळेस तो वर जातो, वर गेल्यानंतर टेन्शन पहा. हे सोडावं लागेल ना, मी आता हातात धरले म्हणून ताण दिसतो, पण मी हे सोडलं तर लूज पडतं ना. याचा अर्थ काय, ज्यावेळेस तुमचा ऑब्जेक्ट अप्पर मोस्ट पोझिशनला आहे त्यावेळेस दोरीमधला ताण हा सगळ्यात कमी झालेला असतो. मग सगळ्यात कमी म्हणजे किती, तर आपण कन्सिडर करूया मिनिमम टेन्शन. जर टी ए हा मिनिमम असेल तर व्ही ए व्हेलॉसिटी सुद्धा कशी असणार आहे, मिनिमम. कारण व्ही ए एमची तर फिक्स आहे, टी ए वाढला तर व्ही ए वाढणार आहे, टी ए कमी झाला तर व्ही ए सुद्धा काय होणार आहे, कमीच होणार आहे. मग मी मिनिमम टेन्शन कन्सिडर केली, किती, सगळ्यात कमी होऊन होऊन किती होणार आहे, 0 होणार. मग टी ए ची व्हॅल्यू 0 मी जर या इक्वेशन मध्ये टाकली तर मला काय मिळते सांगा, एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एम जी. कारण टी ए 0 झालाय, मग याच्यातनं एम एम काय झालं, कॅन्सल. मग व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू आर जी अँड देअरफॉर व्ही ए इज इक्वल टू अंडर रूट आर जी. इक्वेशन नंबर 2. ही जी व्हेलॉसिटी आहे ही ए या पॉइंटची आहे, पण मिनिमम व्हेलॉसिटी आहे, कमीत कमी व्हेलॉसिटी. काय त्याचे कारण तुम्हाला माहिती आहे. मग ही जी व्हेलॉसिटी आहे ही मिनिमम व्हेलॉसिटी आहे. याचा अर्थ काय, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर अप्पर मोस्ट पॉइंटला त्याचा कमीत कमी स्पीड अंडर रूट आर जी पाहिजे. आर म्हणजे त्या सर्कलची रेडियस आणि जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याच्यापेक्षा जास्त चालेल पण याच्यापेक्षा कमी चालणार नाही. मग हा मिनिमम स्पीड आहे अप्पर मोस्ट पॉइंटला. मग तुम्ही अप्पर मोस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी कशी काढायची हे लक्षात आलं तुमच्या. आता ही व्हेलॉसिटी कधी आली, ज्यावेळेस टेन्शन अप्पर मोस्ट पॉइंटला किती घेतलं तुम्ही, कमीत कमी. कमीत कमी म्हणजे किती, 0. कमीच होत जाता. वर आता मी तुम्हाला बॉलचं उदाहरण दाखवलं ते कमीच झालेलं आहे. आपण सगळ्यात कमी कन्सिडर केलं ते 0 आणि मग तुमचं हे उत्तर आहे. एवढं समजलंय का. मग आता हे जर समजलं असेल तर बॉटम पॉइंट. आता या केसमध्ये काय होतं पहा, मला सांगा बॉटमला टी बी याची डायरेक्शन वर आहे, टेन्शन याची डायरेक्शन वर आहे, वर म्हणजे कुठं, टुवर्ड्स द सेंटर, आणि एम जी याची डायरेक्शन खाली आहे. मग आता सर्क्युलर मोशन घ्यायचंय म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कुठं, टुवर्ड्स द सेंटर. मला सांगा जर टी बी इमॅजिन करा मी 5 न्यूटन घेतला आणि एम जी 3 न्यूटन असेल तर या डायरेक्शनने असणारा फोर्स किती, तर 5 आणि 3 चे ऍडिशन नाही करणार आहे, डायरेक्शन अपोजिट म्हणजे काय करणार आहे तुम्ही, सबस्ट्रॅक्शन करणार आहे.
5 वजा 3 किती रे 2 न्यूटन, हा इथे ऍड करू. मग इथं तुम्ही सबस्ट्रॅक्शन केली का, तर दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. इथं तुम्ही ऍडिशन केली कारण दोघांची डायरेक्शन सेम. मग इथे इक्वेशन लिहिते पहा, टी बी टेन्शन ऍट पॉइंट बी मायनस mg इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स mv² अपॉन r. पण v च्या जागी vb व्हेलॉसिटी ऍट बॉटम पोझिशन, बी या पोझिशनला असणारी व्हेलॉसिटी. याला मी इक्वेशन नंबर 3 देते. इक्वेशन 3. ज्यावेळेस तुमचा ऑब्जेक्ट इथं आहे, इथं म्हणजे अप्पर पोझिशनला, त्यावेळेस त्याला पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे. आता ज्यावेळेस तो बॉटमला येतो त्यावेळेस त्याचा स्पीड वाढतो, म्हणजे तुमच्या पोटेन्शियल एनर्जी इज नॉट क्रिएटेड, एनर्जी इज नॉट डिस्ट्रॉय, ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. मग त्याच वरून खाली येताना तुमची पोटेन्शियल एनर्जी जेवढी कमी होती तेवढी तुमची व्हेलॉसिटी वाढते, म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढते. मग इथं एक स्टेटमेंट मी लिहिते पहा, लॉस इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. हे इक्वेशन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग लॉस इन पोटेन्शियल एनर्जी किती आहे, तर मला सांगा. या ठिकाणी बॉटम आहे, बॉटमला हाईटच नसते, म्हणजे इथली हाईट 0 आणि या ठिकाणची हाईट, हे डिस्टन्स किती आहे पहा, हे एवढं आर आहे आणि हे एवढं आर आहे. मग ही टोटल हाईट किती 2r. मग पोटेन्शियल एनर्जी किती लॉस झाली, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh. मग किती खाली आला तो, हाईट किती, आर आणि आर किती रे 2r. मग लॉस इन पोटेन्शियल एनर्जी mgh ची व्हॅल्यू 2r. आता गेन इन कायनेटिक एनर्जी, गेन इन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, बॉटमची कायनेटिक एनर्जी 1/2 mvb² मायनस 1/2 mva². इथं किती व्हेलॉसिटी मिळते, इथं किती होती, समजा इथं 5 जूल मिळाली, इथं 2 जूल होती, मग गेन किती झालं 3 जूलचं ना. कसं काढलं, तर दोघांची वजाबाकी केली. मग लॉस इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. जमतंय. आता मी काय केलं, इथला m, इथला m आणि इथला m हा कॅन्सल केला आणि पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं. मग इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं आलं 4rg इज इक्वल टू, इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर ते 2 कॅन्सल झालं, vb² आलं, मायनस इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल केलं, काय झालं va² आलं. मग आता या केसवरून मला vb² काढायचा आहे. मग vb² इज इक्वल टू, हा मायनस va² इकडे आला तर प्लस, मग 4rg प्लस va² इज इक्वल टू 4rg. va ची व्हॅल्यू √rg काढली तुम्ही, त्याचा स्क्वेअर √ जाईल आणि rg, मग हे आलं 5rg. समजतंय. ही vb² ची व्हॅल्यू आली. याच्यावर मला vb लिहायचंय, देअरफॉर vb इज इक्वल टू √5rg. इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 4 वरून काय लक्षात येतं पहा, व्हेलॉसिटी ऍट बॉटम लोअर मोस्ट पॉइंटला √5rg आलं आणि इथे किती आले √rg आले. याचा अर्थ बॉटमला व्हेलॉसिटी जास्त असती आणि टॉपला व्हेलॉसिटी कमी होती. का जास्त होती, का कमी होती, याचं कारण तुम्हाला समजलंय. ही सुद्धा व्हेलॉसिटी ही कसली आहे रे, मिनिमम आहे, म्हणजे याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी चालेल. ज्यावेळेस तुम्हाला फिरवायचं एखादा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्कलमध्ये, त्यावेळेस बॉटमला तुमची व्हेलॉसिटी एवढी किंवा याच्यापेक्षा जास्त चालेल, पण याच्यापेक्षा कमी चालणार नाही. तर ही मिनिमम व्हेलॉसिटी, कधी कधी याला क्रिटिकल व्हेलॉसिटी सुद्धा म्हणतात. मग आपण बॉटमला व्हेलॉसिटी कशी काढली हे लक्षात आलंय का. काढत असताना काय केलं, वर असताना पोटेन्शियल एनर्जी होती, बरोबर आहे. मग खाली येताना पोटेन्शियल एनर्जी, हाईट कमी कमी होत जाते ना, मग पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा लॉस जेवढा होतो ती वाया नाही जाते, तेवढंच कायनेटिक एनर्जी काय होतीये, गेन होते. मग तेवढं एक सेंटेन्स वापरलं, मग लॉस कितीचा आणि गेन कितीचा हे काढलं आणि पुढे मॅथमॅटिकल आहे. सेम या पद्धतीने आपल्याला मिडलचं काढायचंय. पण ते काढण्याच्या आधी आपण काय करूया, तर आपल्याला टेन्शन, या ठिकाणचे टेन्शन आणि या ठिकाणचे टेन्शन यांच्यामधला फरक काढायचा आहे. ते काढण्यासाठी तुमच्याकडे इक्वेशन 1 आहे आणि तुमच्याकडे इक्वेशन 3 आहे, बरोबर आहे. तर मी काय करते, इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 हे काय करूया आपण, सबस्ट्रॅक्ट करूया.
मग आता इक्वेशन 3 काय रे, टीबी मायनस एम जी इकडची साईड, याची इकडची साईड काय ती मायनस करायची, हे मायनस करायचंय, तर मायनस टी ए प्लस आणि मायनस काय होईल रे, मायनस एम जी इज इक्वल टू, आता त्या साईडची सबस्ट्रॅक्शन करायची, तिकडे काय एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर. जमतंय हे. आता याच्यावरून मला टी बी मायनस टी ए काढायचे, या दोन पॉइंट मधल्या टेन्शन मधला मला डिफरन्स काढायचा आहे. मायनस एम जी काय रे, मायनस 2mg इज इक्वल टू एम अपॉन आर, मी कॉमन काढला तर व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, इथं काय व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर आलं हे, इज इक्वल टू इथे लिहित्या टी बी मायनस टी ए मायनस 2mg इज इक्वल टू एम अपॉन आर व्ही बी स्क्वेअर अंडर रूट 5rg चा स्क्वेअर 5rg आणि व्ही ए स्क्वेअर rg, मग 5rg मायनस rg, मग इज इक्वल टू टी बी मायनस टी ए इज इक्वल टू मायनस 2mg, तिकडे आले की काय होईल प्लस, मग यम अपॉन ह्या आरला आर कॅन्सल होईल, तर मग यम आर कॅन्सल झाला, मग यम राहिला, मग 5g मायनस जी 4g, मग मी इथं लिहिते 4mg प्लस हा 2mg इकडे आला, इकडे मायनस होता इकडे आला की प्लस झाला, मग हे किती आलं 6mg, इक्वेशन नंबर 5. टेन्शन ऍट बी आणि टेन्शन ऍट ए यांच्यामधला डिफरन्स, या दोन पोझिशन मधला डिफरन्स हा किती असतो 6mg, where m is the mass of the object and g is the acceleration due to gravity. कसं काढलं, फार अवघड आहे का रे, तर नाहीये. इक्वेशन 1 लिहिता येते, इक्वेशन 3 लिहिता येते, 3 मधून 1 तुम्ही सबस्ट्रॅक्ट केला आणि व्हीबी आणि व्हीए च्या व्हॅल्यू तुम्ही ऑलरेडी काढल्या, त्या फक्त सबस्टिट्यूट केल्या आणि आपलं हे इक्वेशन आलं. जमतंय का रे? तुम्हाला परत एकदा सांगते, पुस्तकामध्ये थोडंसं अवघड दिलेलं आहे, काही काही स्टेप तर त्यांनी दिलेलंच नाही, हे कसं आलं हे कळणार पण नाही तुम्हाला, त्याच्यामुळं थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं लिहून घ्या. अजूनही आपला हा पॉईंट कम्प्लीट नाही झाला, अजून आपल्याला सी किंवा डी, सी आणि डी हे मिडल पॉईंट आहेत ना, या ठिकाणचं स्पीड काढायचं, या ठिकाणच्या टेन्शनचा डिफरन्स काढायचा, ते अजून पाहायचं आपल्याला. तोपर्यंत तुम्ही हे सगळं लिहून घ्यायचंय, मगच आपण पुढचा पॉईंट करूया. आतापर्यंत तुम्ही काय पाहिलं, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म आहे, जमतंय. नॉन युनिफॉर्म का आहे, तर त्याचं अप्परला स्पीड व्ही ए, व्हेलॉसिटी ऍट पॉइंट ए, अप्पर मोस्ट पॉइंटला कमीत कमी व्हेलॉसिटी किती आली, अंडर रूट आरची, एवढं आलं. बॉटम मोस्ट पॉइंटला, लोअर मोस्ट पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी किती आली, तर अंडर रूट 5rची आहे. म्हणजे या पॉइंटला आणि या पॉइंटला व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का, नाही, चेंज होती, आणि ती कशी चेंज होती, काय होती, ते सगळं डेरिव्हेशन तुम्ही पाहिलंय. मग हे व्हेलॉसिटी तुम्ही काढल्या. आता आपल्याला या पॉइंटला, डी या पॉइंटला किती व्हेलॉसिटी किंवा सी या पॉइंटला किती व्हेलॉसिटी, म्हणजे मिडल पोझिशनला काढायचं. मग ते काढण्यासाठी पहा का, पहिल्यांदा मला सांगा, समजा तुमचा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहे असताना, तो इथून इथं येत असताना, ए पासून सी पर्यंत येत असताना त्याची व्हेलॉसिटी काय होत जाते, वाढत जाते. का व्हेलॉसिटी वाढती, म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढते. का वाढतीये, तर त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी होती. ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी वाढती, कारण का, तर त्याची पोटेन्शियल एनर्जी चेंज होती. मग ए पासून सी पर्यंत मी इथं मोशन लिहिते, व्हेन ऑब्जेक्ट कम फ्रॉम ए टू सी, मग त्या पोझिशन मध्ये लॉस इन potential energy is equal to gain in kinetic energy. समजतंय का रे? मग आता पोटेन्शियल एनर्जीचा लॉस किती होतोय, तो इथून इथे येतोय, म्हणजे त्यांनी किती हाईट कव्हर केली, तर एवढं हे डिस्टन्स आर आहे ना. मग लॉस इन पोटेन्शियल एनर्जी mgh म्हणजे mgr, बरोबर आहे, इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मधला गेन 1/2 m VC स्क्वेअर मायनस 1/2 m VA स्क्वेअर, दोन्ही ठिकाणच्या कायनेटिक एनर्जीची वजाबाकी, म्हणजे किती लिही
गेन झाली ते तुम्हाला मिळतं. मग आता या केसमध्ये मी परत यम 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 कॅन्सल केले आणि 2 ने मल्टिप्लाय केले. इथे आलं 2rg इज इक्वल टू इथला टू कॅन्सल होईल, vc स्क्वेअर होईल, इथला 2 कॅन्सल होईल, va स्क्वेअर होईल. मग हा va स्क्वेअर इथं मायनस आहे, इकडे आल्यानंतर प्लस. मग vc स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं 2rg प्लस va स्क्वेअर इज इक्वल टू 2rg प्लस va स्क्वेअर. 2rg प्लस va स्क्वेअर, va एवढं आहे त्याचा स्क्वेअर काय येईल rg स्क्वेअर रूट जाईल ना. मग हे उत्तर आलं तुमचं 3rg, vc स्क्वेअर आलं तुमचं 3rg. आणि म्हणून याच्यावरून vc किती येते सांगा, अंडर रूट 3rg. मग मिडलला vc जेवढं असेल ना vd तेवढंच असणार आहे. vc इज इक्वल टू vd असणार आहे. दोन्ही पोझिशन सेम आहेत ना, मिडलच्याच आहेत. मग त्याचं उत्तर किती आलं, अंडर रूट 3rg. मग आता पहा तुमची या ठिकाणी व्हेलॉसिटी किती आली, अंडर रूट 5rg. मिडलला किती आली, अंडर रूट 3rg. आणि इथे किती आली, अंडर रूट rg. म्हणजे जसजसं तुम्ही वर चाललाय तशी व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि जसजसं तुम्ही खाली येताय तशी व्हेलॉसिटी वाढत जाते. मग वेगवेगळ्या पॉइंटला व्हेलॉसिटी किती आहे हे तुम्हाला समजलंय. आता मगाशी जसं टेन्शन मधला डिफरन्स काढला होता तसंच आता आपल्याला टेन्शन मधला डिफरन्स काढायचा आहे. कोणत्या, तर आपण या 2 पॉइंट मधला टेन्शन मधला डिफरन्स काढूया. मग त्यासाठी आपल्याला आधी इक्वेशन लिहिता आले पाहिजे. इक्वेशन कशी लिहायचे मगाशी मी सांगितलेत, पहा इकडे लक्ष द्या. आपण पहिल्यांदा हे इक्वेशन लिहूया. हे इक्वेशन मगाशी पण तुम्ही लिहिले, इक्वेशन 3 नंबरचं इक्वेशन आठवते का पहा. टीबीची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर आणि एमजी इकडे, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. अपोजिट आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन करणार आहे. मग टीबी मायनस एमजी इज इक्वल टू एम व्हीबी स्क्वेअर अपॉन आर. हे दोघांच्या वजाबाकी एवढा सेंट्रिपिटल फोर्स राहतो. आता या ठिकाणी या पोझिशनला टेन्शन इकडे आहे, एमजी खाली आहे, दोघांचा काही संबंध येत नाही, फक्त टेन्शनच सेंट्रिपिटल फोर्स, कारण एमजी बरोबर परपेंडिक्युलर येणार आहे. मग टेन्शनच सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. मग इथं मी लिहिते इक्वेशन टीडी इज इक्वल टू एम बीडी स्क्वेअर अपॉन आर. लक्षात आलं. मग आता याच्यावरून मी आता ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करते. मग आता या दोघांची सबस्ट्रॅक्शन केलं तर टीबी मायनस एमजी मायनस टीडी इज इक्वल टू एम व्हीबी स्क्वेअर अपॉन आर मायनस एम व्हीडी स्क्वेअर अपॉन आर. मग आता टीबी मायनस टीडी म्हणजे बॉटम आणि मिडलच्या पॉइंट मधला टेम्परेचर टेन्शनचा डिफरन्स इज इक्वल टू, हा मायनस एमजी तिकडे आला तर प्लस होणार आहे. त्याच्या आधी इथे एम अपॉन आर कॉमन काढते. इथं व्हीबी स्क्वेअर मायनस व्हीडी स्क्वेअर प्लस एम जी इज इक्वल टू एम अपॉन आर आहे. तसं व्हीबी स्क्वेअर इथली व्हेलॉसिटी ही किती आहे सांगा, 5rg आहे, अंडर रूट 5rg आहे. मग याच्यावरून मी याच्या स्क्वेअर 5rg आणि व्हीडी किती आली, अंडर रूट 3rg त्याचा स्क्वेअर, मग 3rg प्लस mg. आर हे कॅन्सल होते. मग हे 5g मायनस 3g म्हणजे 2g आलं. मग हे 2mg प्लस mg इज इक्वल टू 3mg. टेन्शन डिफरन्स बिटवीन बॉटम अँड मिडल पॉइंट हा किती आला रे, 3mg आला. बिटवीन बॉटम आणि अप्पर पॉइंट मागाशी काढलाय तो 6mg आहे. तुम्ही सेम या पद्धतीने टी डी मायनस टी ए सुद्धा काढू शकता. आपल्या इक्वेशन 1 आठवा, ते इक्वेशन आणि हे इक्वेशन ह्याचे सबस्ट्रॅक्शन करायचे आणि त्याच्यावर टी डी मायनस टी ए ते सुद्धा तुमचं 3mg येणार आहे. या पद्धतीने तुम्ही आज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीचा काय परिणाम होतो ते डेरिव्हेशन मॅथमॅटिकली सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. मग टेन्शनचा डिफरन्स किती असतो, व्हेलॉसिटी वेगवेगळ्या पॉइंटला किती असतात, हे सगळं आपलं झालंय.